मुखेडीतील आद्या डायग्नोस्टिक सेंटरच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त ठेवण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरास तरुणांचा उदंड प्रतिसाद। आद्या डायग्नोस्टिक सेंटरचे संचालक डॉक्टर श्रीहरी बुडगेमवार यांच्या वतीने दिनांक 9 जून 2026 रोजी मंगळवारी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा अनेक शेकडो रुग्णांनी लाभ घेतला। या शिबिरात हैदराबाद येथील प्रख्यात फुफ्फुस रोग तज्ञ डॉक्टर मन्नेम उपेंद्र कुमार यांची उपस्थिती होती। या आरोग्य शिबिरामध्ये ॲलर्जी, दमा, दीर्घकालीन खोकला, छातीत दुखणे, श्वास घेण्यात त्रास, झोपण्यात घोळणे, फुफ्फुसामध्ये पाणी भरणे, श्वसन नलिकांचे आजार, टीबी, वारंवार सर्दी खोकला तसेच धूम्रपान, बीडी, सिगारेट व तंबाखूमुळे होणाऱ्या आजारांचं निदान व उपचारांबाबत सल्ला देण्यात आला आहे। विशेष म्हणजे या शिबिरासाठी येणाऱ्या रुग्णांना औषधे, एक्स-रे व सिटी स्कॅनवर विशेष सवलत देण्यात आली असून ECG व मधुमेह तपासणी पूर्णपणे मोफत करण्यात आली आहे। यावेळी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा शहरी व ग्रामीण भागातील अनेक गरजू रुग्णांनी लाभ घेतला असून या सामाजिक उपक्रमाबद्दल रुग्णांनी समाधान व्यक्त केलं आहे। पहा टीव्ही सह्याद्री न्यूजचा खास रिपोर्ट। आजचं शिबिर कशा संदर्भात आहे, काय सांगा? नमस्कार, मी डॉक्टर श्रीहरी राजाराम बुडगेमवार, संचालक आद्या डायग्नोस्टिक सेंटर, सिटी स्कॅन सेंटर, सोनोग्राफी सेंटर। आज 6व्या आपल्या वर्धापन दिनानिमित्त 6व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून या ठिकाणी आपण मोफत असं आरोग्य शिबिर म्हणजे जे की दमा, अस्थमा, त्याच्यानंतर निमोनिया आणि TB अशा रुग्णांसाठी आपण एक मोफत आरोग्य शिबिर या ठिकाणी आपण करून दिलेलं आहे। आणि ह्या आरोग्य शिबिरासाठी म्हणजे तज्ज्ञ डॉक्टर जे आपले उपेंद्र कुमार डॉक्टर साहेब हैदराबादहून आत्ताच इथं आलेले आहेत आणि त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आद्या डायग्नोस्टिक सेंटरतर्फे। त्यांनी वेळातला वेळ काढून त्यांच्या मॅडमची सर्जरी झाली असताना पण त्यांनी आज वेळ दिला शिबिरासाठी। आणि असे तज्ज्ञ डॉक्टर आपल्या इथे आता आपल्यास कसं काही निमोनिया असेल किंवा TBचा आजार असेल किंवा दम लागत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर आपल्याला नांदेड, लातूरशिवाय पर्याय नव्हता। पण आता आपण ह्याच्या पुढून म्हणजे डॉक्टर साहेबांच्या 2 व्हिजिट आपण या ठिकाणी आद्या सेंटरमध्ये आपण ठेवणार आहोत, तर त्याचा आपल्याला रुग्णांचा फायदा होईल। आपण अनेक सामाजिक कार्य जसं की आपण मागच्या वर्षी आपलं बड्डेचं औचित्य साधून वाढदिवसानिमित्त आपण महाआरोग्य शिबिर घेतलं होतं, तर आज आपण हे पल्मोनॉलॉजीचा स्पेशल कॅम्प या ठिकाणी घेतलेला आहे। आपल्या या शिबिराला रुग्णांचा आतापर्यंत कसा प्रतिसाद आहे? रुग्णांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे। ऑलरेडी खूप नावनोंदण्या झालेल्या आहेत। आपण म्हणजे आज 100च रुग्ण तपासणार होतो, ऑलरेडी ते नावनोंदणी झालेली आहे। तरी काही रुग्ण स्वतः चालून आलेले आहेत। त्यांना पण जेवढे रुग्ण आज येतील त्या सर्व रुग्णांची तपासणी इथे मोफत केली जाईल आणि विशेष सूट म्हणजे एक्स-रे असेल, सिटी स्कॅन असेल, सोनोग्राफी असेल, त्याच्यामध्ये विशेष अशी सूट। आणि त्याच्यानंतर पल्मोनरी फंक्शन टेस्ट म्हणजे फुफ्फुसासाठी करण्यात येणारी एक अत्यावश्यक जी चाचणी आहे त्याच्यामध्ये 50% सूट आपण या ठिकाणी देत आहोत। औषधी गोळ्यावरती पण विशेष अशी सवलत डॉक्टर साहेबांनी दिलेली आहे। आणि आद्या डायग्नोस्टिक सेंटर मार्फत असेच सामाजिक कार्य आपल्याकडनं घडत राहावं त्याच्यासाठी हा शिबिर या ठिकाणी आपण घेतो। आपल्या शिबिराच्या माध्यमातून शेवटी रुग्णांना काय आवाहन? शेवटी रुग्णांना मी एवढं सांगू इच्छितो की त्यांनी जे 6 वर्षात माझ्यावर दिलेलं जे अपार असं त्यांचं जे सपोर्ट आहे, त्यांचं प्रोत्साहन आहे, त्यांचं प्रेम आहे, असंच त्यांचं प्रेम सारखं मिळत राहो। आणि ह्या शिबिराचं मेन उद्दिष्ट हेच आहे की आपल्या भागामध्ये TBचे रुग्ण म्हणजे खूप जास्त आहेत, जे की संसर्गजन्य आहे आणि जे की आपण औषधी गोळ्यानं तो इलाज झाल्यानंतर बरा होऊ शकतो। पण बऱ्याच जणांना मी जसं सांगितलं की इथं सुविधा नसल्यामुळे तालुक्याला सुविधा नसल्यामुळे जिल्ह्याला किंवा हैदराबाद, पुण्याला जावं लागत होतं। आता आपण त्याच डॉक्टरांना, तज्ज्ञ डॉक्टरांना आपण इथं घेऊन येण्याचं काम आणि आपल्या रुग्णांना माफक दरामध्ये ह्याच्या पुढे पण कसं आपल्याला इथं त्यांना सेवा देता येईल हेच आपलं उद्दिष्ट ह्या ठिकाणी राहणार आहे। आज या शिबिरात तुम्ही कशासाठी आलात, काय आजार आहेत तुम्हाला? छातीचा आजार आहे, छाती मुलाला सांगितलं मोफत इलाज आहे सांगितल्यामुळं नवरा बायको आले, तिलाही आजार आहे, घाम झाला आहे, छाती आडोस्फोट आहे, त्याच्यामुळं आले। इथं नाव नोंदणी वगैरे केल्या का, तपासणी वगैरे झाली का? आता घेतली